व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून नागपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं एकदिवसीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित कर्मचाऱ्यांचा ताणतणाव कमी व्हावा आणि मनोरंजन व्हावं या हेतूनं कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेचं उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते झालं। यावेळी मंत्री अशोक उईके यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। तो आमच्या विभागाच्या माध्यमातून खेळ व क्रीडाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। जनजाती परिवाराचा, कुटुंबाचा वैयक्तिक आणि सामूहिक विकास करता करता आपल्या शरीरासाठी वेळ काढला गेला पाहिजे। आरोग्याची निश्चित काळजी आणि दक्षता आणि उपाय हा उद्दिष्ट समोर ठेवून तुम्ही निश्चितच अतिशय चांगले कर्तव्य पार पाडता। आपल्या विभागाचा पालक म्हणून, आपल्या विभागाचा प्रमुख म्हणून मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो। या स्पर्धेत नागपूर प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह आणि कार्यालयातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि संगीत खुर्ची हे खेळ या ठिकाणी खेळले गेले। तसेच जवळपास 300 कर्मचारी खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी दिली। आदिवासी विभाग येथील जे कर्मचारी आहे हे नित्य नियमाने आपल्या आदिवासी लोकांच्या विकासासाठी कार्यरत राहतात आणि बऱ्याचदा त्यांच्यावर लोकप्रतिनिधी आणि इतर माध्यमातून बऱ्याचदा त्यांच्यावर ताणतणावाचं वातावरण राहतं। तो ताणतणावाचं वातावरण थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी हा एक उपक्रम आहे आणि कर्मचाऱ्याचं जे आरोग्य आहे, त्यांची मानसिकता, त्यांचे क्रीडा गुण या सर्वांचा विकास या दृष्टिकोनातून आपण प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणारे सर्वच कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आपण क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन केलेले आहे। जिल्ह्यातून आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा स्पर्धेच्या निमित्तानं कामाचा ताण कमी झाल्यानं या एकदिवसीय स्पर्धेचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला।